मुंबई पण पुस्तकं गेले विचार घेऊन आले म्हणतात ना, त्यांनी याला विरोध करावा उगा नुसता येऊन सांगायचं केएम रुग्णालयाचं नाव हे केएम रुग्णालयच आहे. दुसरं कुठलंही यार मागे या ना यार थोडं. सकाळी उठलो तर मी विचार करत होतो की पुढच्या 5 वर्षामध्ये मुंबईकरांना अजून काय काय पाहायला मिळणार आहे. काही दिवसापूर्वी आपण पाहिले तर आम्ही लाक्षणिक उपोषण केलं करीड नाक्यावर. त्या लोअरपणे ब्रिजच्या खाली एक मोठा भूखंड उपलब्ध आहे, जिथे मी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रस्ताव दिला होता. तिथे ज्येष्ठांकरता विरंगुळा केंद्र बनवा, तरुणांकरता ओपन जिम बनवा, लहान मुलांकरता बगीचा बनवा, कबड्डी करता एक भूखंड आहे मोठा तो मंजूर झाला. नगरविकास खात्याला 3 कोटी मिळाले. त्यानंतर लोढांनी पत्र दिले त्यांच्या खासगी संस्थेला या भूखंड आपण. अरे तुमचा संबंध काय या मतदारसंघाशी? ना तुमच्या मतदारसंघाच्या भूखंडावर किती नावं बदला, मलबार हिलचं नाव बदला, जेम्स कॉर्नरचं नाव बदला, इथे काय आहे तुमचं? आणि या ऐतिहासिक वास्तूंचं ही सगळी नावं बदलण्याचा भार त्यांनी टाकलेला. म्हणून मला असं वाटायला लागले की मराठीमध्ये एक वाक्यप्रचार आहे, माकडाच्या हातात पोलीस. यांनी जी काय सत्ता घेतली आहे की आता त्या महिला बरोबर लागू होते असं झालेलं आहे. भूखंड खा. सचिन परवळांनी आत्ताच माहिती दिली, 4 दिवसापूर्वी कांदिवलीचा भूखंड वसतिगृहाचा परस्पर इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये जोडाच्या संस्थेला घेऊन टाकले. अरे काय आहे हा? भस्मासूर आहे. किशोरीताईंनी सांगितलं त्याला एनाकोंडा गिळंकृत कर. अरे का एवढी तुझ्यात हिंमत आहे की जे टॉवर बांधतो त्यातलं एक टॉवर घेऊन टाक धर्मादाय रुग्णालयामध्ये आणि त्याला ते नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य त्याच्यामध्ये ते रुग्णालय चालू कर. आम्हाला आनंद वाटेल. मुंबईकरता करता अजून एक आपण काहीतरी. परंतु मुंबईमध्ये पारंपरिक दृष्ट्या वंश परंपरागत वर्षोनुवर्ष ज्या वाचतोय त्यांचा नाव बदलण्याचा भार त्यांनी घातलेला आहे. आणि एवढ्या जर वाटते का आपले ते आवडतं देतात ना वेगवेगळे नावं, तेनेंझा, एनेंझा, डेनेंझा, ती सगळे द्या ना. मग मी तिथून काय म्हणाले, सावित्री द्या, भगीरथी द्या, कावेरी द्या, ते का नाही देत? तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे जाते? म्हणजे मागं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. आता ह्या लोडाची प्रवृत्ती आहे, त्याचा आम्ही निषेध करतोय. त्याच्या जर हिंमत असेल ना त्याचं नाव बदलून बोर्ड लावायला या. येताना चालत या, जाताना तुम्ही जाणार तसे नाहीत. इशारा आहे माझा, इशारा आहे आमचा. आपण पाहत असाल गेले 3-4 वर्ष इथे MRI चिकित्सकांचे पॅथॉलॉजिकल डिपार्टमेंट इथे नर्सेस याचा प्रचंड होणार. सिक्युरिटी गार्ड पण कमी आहे आणि 75 नर्सेस इथं कमी आहेत. 75 नर्सेस त्यांनी सातत्याने विधानसभेत बांधत आहे. पण त्याच्यावरती पण असं जे काही प्रासंगिक ज्याच्यावरती आपलं नाव चर्चेत आहे असं काहीतरी करत बसण्याचा आपल्या या खासदारांचा उपयोग आहे. मी आपल्या माध्यमात काही विनंती करू इच्छितो, जे त्यांच्या सोबत आहेत ना सत्तेमध्ये जे विनंती केली. तुम्ही यार बूम खाली कर थोडा. अभिप्राय मागितला त्याला तीव्र विरोध करा, तुमचं मत प्रदर्शित करा. आणि जर तुम्ही त्याप्रमाणे मत प्रदर्शित केलं नाही तर घाट आमच्याशी आहे. आम्ही इथे तुम्हाला देणार. त्यामुळे तुम्हाला हे करावं लागेल. अशा प्रकारे जो राजे एडवर्ड ये जो नाम है मेमोरियल वही नाम रहना चाहिए, क्योंकि 19 से 26 में 25 में वो बिल्डिंग का काम चालू था. वो राजे एडवर्ड उनका ट्रस्ट है. वो ट्रस्ट के माध्यम से उन्होंने 7 लाख या 6 लाख रुपए दिया है. तभी लोड़ा का बाबा, लोड़ा का आजोबा, लोड़ा का पंजोबा किधर है, किधर था? जिस व्यक्ति ने ट्रस्ट के माध्यम से योगदान दिया, तो हमारे लिए ये है ना, जो योगदान दिया है उसका नाम चलता है. और आपको इतना बहुत खूमी है
बहुत कुछ अच्छा करने की उनको भी है, तो करो ना। पहला खुद के बिल्डिंग बनाए ना, अल्ट्रा मॉल, लोड़ा वॉल टावर, ट्रम्प का क्या इधर मोदी टावर रखते तो थोड़ा अलग, ट्रम्प का क्या है, बेलिसिया, यूनोपिया, ना सीताराम, राजाराम, गंगाराम, वो नहीं रखेंगे। तुकाराम, हाँ नहीं रखेंगे, तो सेल बिल्डिंग जो है उनकी सेल नाम से नहीं होगी, तो अपने धंधे के लिए बराबर परदेशी नाम चलते, और जिनका प्यार है, जिनका भरोसा है, ये जो हमारा एम है, एकलव्य के लिए हमारे प्रेम है। कौशल्य किधर से लेके आया? कौशल्य उनका चालू है, ये ही कौशल्य है, इसका नाम बदलो, ये प्लॉट खा लो, ये प्लॉट ले लो, यही कौशल्य है उनका।